मोठी बातमी कोकणात गौरी गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। एसटी बसेसच्या एकेरी दिशेच्या गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ मागे घेण्यात आलेली आहे। कोकणात गणपती निमित्तानं जाण्यासाठी चाकरमानी एसटीचं ग्रुप बुकिंग करतात, मात्र एका दिशेच्या आरक्षणामुळे एसटीला तोटा होत असल्याचं कारण देत या आरक्षणावर 30% भाडेवाढ करण्यात आली होती। एसटी बसेसची 30% भाडेवाढ झाल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजी होती। अखेर कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ अखेर मागे घेण्यात आलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरचं 30% भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे। बिलकुल मी स्वतःच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सकाळी बोललो आणि जी काय वाढ केलेली आहे ती रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आणखीन एक मोठी बातमी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात थेट राज्यमंत्र्यांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची तस्करी सुरू होती। या ट्रकमधून 64,72,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणी 7 आरोपींना ताब्यात घेतलंय। विशेष म्हणजे या ट्रकच्या समोरील भागावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचं नाव लिहिण्यात आलं होतं। हा ट्रक पुण्यातील हडपसर इथून नागपूरकडे निघाला होता। अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात विद्यार्थिनींच्या अंगावर कार घातल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात घडलेला आहे। भोगावती महाविद्यालय कुरकली इथून गावी जाण्यासाठी एसटीची वाट पाहत विद्यार्थिनी उभ्या होत्या। विद्यार्थिनींच्या घोळक्यात अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात कार घातली। अपघातामध्ये राधानगरी तालुक्यातील प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झालेल्या आहेत। अपघातानंतर या अल्पवयीन मुलांनी घटनास्थळी गाडी न थांबवता गाडी भोगावतीच्या दिशेनं सुसाट पळवली। दरम्यान उपस्थित असणारे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांनी कारचा पाठलाग करून पकडलं। या प्रकरणी चालकासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलेलं आहे। कोल्हापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। अल्पवयीन मुलांची स्टंटबाजी मुलींच्या जीवावर बेतलेली आहे। एकीचा मृत्यू झालाय। मुलांनी स्टंटबाजीच्या नादात या मुलींच्या अंगावर कार घातली आणि त्यामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे। एक मोठी बातमी भाषा हे विवादाचं माध्यम असू शकत नाही, इतर भाषांचा अपमान करता कामा नये असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना लगावलेला आहे। भाषा हे संवादाचं माध्यम आहे, मराठीसोबत इतर भाषा स्वीकारल्या पाहिजेत असं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं। राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामाजिक विशेष अध्यासन केंद्राचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्र में मराठी भाषा का आग्रह होना ये स्वाभाविक है, ये गलत नहीं है, लेकिन भाषा के ऊपर विवाद होना, भाषा पर किसी के साथ मारपीट करना ये बर्दाश्त नहीं किया जाएगा। ऐसी घटना हुई तो हमने कड़ी कार्रवाई की है, आगे भी कोई घटना करने का प्रयास करेगा तो हम कार्रवाई करेंगे। शेवटी भाषा हे संवादाचं माध्यम आहे, भाषा विवादाचं माध्यम होऊच शकत नाही। भाषेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहोचतो। मातृभाषा ही महत्वाची आहेच। प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि मराठीचा आग्रह देखील आहे। तो स्वाभाविक आहे, योग्य आहे, अभिमान तर असलाच पाहिजे, पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे। ज्यावेळी आम्ही भारतीय भाषांचा तिरस्कार करतो आणि फक्त इंग्रजीचा पुरस्कार करतो, इंग्रजीला पायघडा घालतो आणि भारतीय भाषांना विरोध करतो, त्यावेळी कुठेतरी दुःख होतं। आणि मला असं वाटतं की या ठिकाणी आपला वाद हा मराठी की हिंदी असा नाहीये, मराठी ही आहेच, मराठीशिवाय पर्यायच नाहीये। मराठी माणसांनी मराठी स्वीकारलीच पाहिजे, पण मराठी सोबत भारतीय भाषा अशा प्रकारची आपली भूमिका आहे की मराठी असली पाहिजे आणि इतर भारतीय भाषा देखील आपल्याला आल्या पाहिजेत।